नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र काही प्रभागातील ज्या काही निवडणुका आहेत त्या स्थगित करण्यात आल्या होत्या आणि त्याचमध्ये प्रभाग क्रमांक 17 च्या निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्या. याच प्रभाग क्रमांक 17 मधून प्राजक्ता निलेश एल्वे आज आपल्या सोबत असणार आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खरं तर निवडणुका पुढे गेले म्हटल्यावरती आर्थिक नियोजन देखील या ठिकाणी कुठेतरी कोलमडलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचबरोबर प्रचाराला वेळ मिळाला, परंतु कशी असणार आहे परिस्थिती आपण संपूर्ण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बहुजन मुक्ती पार्टी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळेस प्राजक्ता एल्वे जे आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश एल्वे सर यांना आपण सर्व संघर्ष योद्धा म्हणून ओळखतच आहोत. त्यांच्याच त्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. निवडणुका पुढे गेलेल्या आहेत, प्रचाराला वेळ मिळतो आहे की नेमकं कसं आहे वातावरण? नमस्कार. सर्वप्रथम जे बदलापूरमधले 17चे मतदार आहेत त्यांना मी प्राजक्ता निलेश एल्वे, महाविकास आघाडीतर्फे बहुजन मुक्ती पार्टीची अधिकृत उमेदवार आहे मी 17 ची. तर आत्ता ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत तर एक प्रकारे आम्हाला संधी मिळालेली आहे की ज्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलो नाही आहे किंवा आमचे कार्य त्यांच्यापर्यंत माहीत नाही त्या मतदारांना आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याची ही संधी मिळालेली आहे. आणि आमचा प्रचार आता चालूच आहे, आमचे नियोजन चालू आहेत, याद्यांवर कामं चालू आहेत आमची. म्हणजे एक प्रकारे बघितलं तर आम्हाला एक संधी मिळालेली आहे. चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे त्याचा की आम्ही जास्तीत जास्त अजून काम करू शकतो, जास्तीत लोकांपर्यंत पोहोचू शकतो या ठिकाणी. पण मॅडम, जो कल होता निवडणुकीचा तो 2 डिसेंबरलाच होता असं म्हटलं जातं. मग कुठेतरी असं वाटतं का की आता निवडणुका ज्या आहेत त्या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत म्हटल्यावरती प्रमाण थोडंसं मतदारांचं कमी होईल त्या ठिकाणी? असं नाही सांगता येत, कारण बरेच असे मतदार आहेत की ते आम्हाला ओळखतात, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे. भले तो 2 तारखेचा जो होता कालावधी त्यात तो माहोल होता एक मतदानाचा माहोल होता. लोक प्रचार करत होते, लोकांपर्यंत पोहोचत होते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या. आम्ही पण आमच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत होतो. पण आत्ता जरी म्हणजे तो माहोल नसला तरी आम्ही तो बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आम्ही तसा प्रयत्न चालू आहे आमचा तिकडे. अनेक असे समाज उपयोगी कार्य जे आहेत आपल्याला बघायला मिळाले आहे एल्वे कुटुंब यांच्या माध्यमातून. मॅडम, काही थोडीफार आपण जी कामं केलेली आहेत समाज कार्य ती दर्शकांना नक्कीच सांगा. आज आपण बघितलं तर जे 25 वर्षापासून आदिवासी पाडा आहे इथे मोहपाडा म्हणून नाही मोहपाडा आहे, त्याशिवाय कवठेवाडी आहे. कवठेवाडी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत झाली नव्हती. तर आम्ही तिथे प्रत्येक वेळेला गेलो, आम्ही भेट द्यायला जायचो, कारण तिथल्या महिला आहेत त्या आमच्या संपर्कात आहेत बऱ्यापैकी, आमच्या कार्यक्रमाला येतात, आमच्यावर आम्ही जेव्हा बोलू तेव्हा येतात त्या. म्हणजे असं नाही की आम्ही पैसे देऊन बोलवतो किंवा असं नाही, आम्ही तिथे जातो, आमचे विचार सांगतो, आम्ही काय कामं करतो ते सांगतो, त्या ह्याच्याने त्या आमच्याबरोबर जुडलेल्या आहेत. मग असंच बोलता बोलता त्या आम्हाला बोलल्या की आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही एवढे वर्ष होऊन सुद्धा. तिथे एक स्मशानभूमी आहे, तिथून ते लोक पाणी भरायचे आणि एवढे वरती डोंगर चढून जात होते. तर आमच्याशी तर प्रश्न आला आमच्याकडे की मॅडम आमच्याकडे पाणी नाही आहे. तर ते लोक म्हणजे एवढे त्रासले होते की ते सरळ बोलायचे की आम्ही एका नगरसेवकाला इथे उभं करणार नाही, कारण ते लोक फक्त इलेक्शन पुरतं येतात आणि आमच्याकडे तेवढे फक्त आश्वासन देत करू करू, पण एवढं आतापर्यंत केलं नव्हतं. पण ते आम्ही करून दिलं, तिकडे पाण्याची व्यवस्था आम्ही त्यांना करून दिली. तिकडे स्मशाना इथपर्यंत न येता त्यांच्या गावात आम्ही ती पाण्याची व्यवस्था करून दिली त्यांना. त्याचप्रमाणे जे आपले भाजीवाले आहेत, फेरीवाले आहेत, त्यांच्यावर वारंवार अतिक्रमण विभागाची टांगती तलवार होती, ते आम्ही आंदोलनं केले. ज्या आमच्या मावशी आहेत त्या 14 दिवस उपोषणाला बसल्या होत्या. तर ते कुठेतरी आमचं सक्सेस आहे की आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो. आज त्या मानाने बसतात किंवा आमचं नाव घेऊन तिथे बसतात की नाही दादांनी करून दिलं वगैरे असं. आज एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमचा जो प्रचार होता त्याच्यामध्ये पण प्रचार रॅलीमध्ये आम्ही बघितलं की आदिवासी महिला ज्या आहेत कवठेवाडीतील महिला होत्या आणि असं बोललं जातं की अनेक ठिकाणी ज्या प्रचार रॅल्या होत्या तिथे 500-500 रुपये देऊन महिलांना जे बोलवलं गेलं होतं. कुठेतरी नागरिकांचं प्रेम तुमच्यावर दिसून आलं का? निश्चितपणे, कारण आम्ही आमच्या ज्या माई माऊली आहेत त्यांचं नेहमीच रक्षण करण्याचं काम केलेलं आहे. कारण पहिले आपल्याला माहिती आहे ही मातृसत्ताक व्यवस्था होती. राजमाता जिजाऊ असेल, सावित्रीमाई असेल आणि अगोदरच्या आपल्या ज्या देव्या आजच्या तारखेला जे खंड सांभाळत होत्या, तर अशा परिस्थितीमध्ये मातृसत्ताक परिस्थितीमध्ये सर्व सुखी समाधानी होते. पण ज्या वेळेला या भारतामध्ये ही व्यवस्था निर्माण झाली
की ज्या व्यवस्थेमध्ये धर्म जातीच्या आधारावरती अन्याय चालू झाले, अन्याय करावे लागले, करू लागले लोक, त्यावेळेला कुठेतरी मातृसत्ताक जी व्यवस्था आहे त्याची शक्ती कमी होताना आपल्याला दिसते. मग ती मातृसत्ताक व्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही बघा ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना दिली, त्याच्यामध्ये त्यांना स्वराज्य निर्माण करण्याचा एक मोठा उद्देश दिला, त्या उद्देशासाठी आम्ही काम करतो. आणि म्हणूनच आम्ही तुम्ही पहा, म्हणजे गोरगरीब असू द्या, कुठल्या पण जाती धर्माचे लोक असू द्या, फळवाले, भाजीवाले, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, किंवा अगदी इकडचे सर्व गाववाले, स्थानिक महिला वगैरे, त्यांच्या पोटापाण्यासाठी आम्ही नेहमी करतो. कारण आम्ही गरिबी भोगलेली आहे ना. आम्ही पाहिले आमच्या, म्हणजे मी बोलू नये परंतु परिस्थिती आहे तिला स्वीकार करणं आणि ती सांगणं ह्याच्यासाठी, कारण त्यातून पण आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या समाजाला एक संदेश देणं गरजेचं आहे की आम्ही खूप कष्ट करत करत इथपर्यंत आलेलो आहे. सामान्य कुटुंबातून वरती हो, म्हणजे आमच्या आईने अगदी कणी जे आहेत ना त्याची पण पेज किंवा त्याचा भात करून पण आम्ही ते खाऊन आणि ते जगलोय आणि तसं पुढे आलोय, कष्ट केले. अगदी 5वीच्या शाळेत असताना, त्या शाळेत जाताना अगोदर मी काम करायचो, डबे पोचवायचं काम करायचो, कलरिंगचं काम करायचो, अगदी नाशिक ढोल वगैरे वाजवण्याचं पण काम केलेलं आहे, वॅन्जो पार्टीचं काम केलेलं आहे, कष्ट भरपूर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला जाण आहे की एखाद्याने जर का पोटावरती कोणाच्या लात मारली तर त्याची झळ काय असते ते. त्याच्यामुळे आम्ही पाहिलं नगरपालिकेने ज्या पद्धतीने अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्यांच्या टोपल्यात फोडल्या, कॅरेट फोडले, जमा केले, JCPने त्यांचे हातगाड्या तोडल्या, मला राहवलं नाही. म्हणजे मी माझ्या पत्नीशी चर्चा केली, आम्ही ठरवलं की भले काही झालं तरी चालेल, मला जेलमध्ये जायची गरज पडली तरी चालेल, परंतु आपल्याला यांना न्याय द्यायला लागेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या ILP हे वकील संघटनेचं इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, महाराष्ट्र अध्यक्ष असतील, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. पदविक्रेता अधिनियम 2014चा अभ्यास केला, तसं निवेदन तयार केलं आणि त्या पद्धतीने ते निवेदन आम्ही नगरपालिकेला दिलं. आम्हाला संघर्ष करावा लागला, 14 दिवस उपोषण असेल, मोर्चा असेल, आंदोलन असेल, ते सर्व केल्यानंतर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळालेला आहे. संविधान जिंकलेलं आहे आणि जे सत्ताधारी पैसेवाले जे लोक आहेत ते हारलेले, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. पण यंदाच्या वेळेस निवडणुकीत वाटतं का की असंच काहीतरी होईल? कारण यंदाच्या वर्षीची निवडणूक पण पैशाची मानली जात होती, अनेक ठिकाणी पैसे देताना पण कितीतरी जण पकडले सुद्धा गेलेत. आपल्यासाठी कसं आहे हे? कारण पुढचे 15 दिवस अजून वाढलेले आहेत, आर्थिक नियोजन कुठेतरी बिघडतंय की कसं आहे? आर्थिक नियोजनाच्या बाबतीत मी अजिबात चिंता करत नाही, कारण मला समाजाचं आशीर्वाद आहे, मला लोकांचा आशीर्वाद आहे, मला या माई माऊलींचा आशीर्वाद आहे. ते त्यांच्याकडनं 100, 200, 500, 1000 जसं जमेल. परत आपले कार्यकर्ते आहेत, बामसेफ संघटनेच्या अंतर्गत सर्व सहयोगी संघटना आहेत, त्यांचं सर्वांचं पाठबळ आहे. अगदी माझे जे मित्रपरिवार आहे किंवा आमचे कार्यकर्ते डबा घेऊन या ठिकाणी काम करतात. म्हणजे बाकीच्या ठिकाणी बिर्याणी, बाटल्या सर्व. आणि तुम्ही पाहिलं असेल की मतदाराला कोणी 2000 दिलं तर 3000, 3000चं 5000, 5000चा 11000 पर्यंत पोहोचलं. एक कुटुंब, त्यांना 1 लाख, 2 लाख अशापर्यंत गेलेले आहेत पैसे. आम्ही काय पैसे वाटपाचं काम करत नाही. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एवढ्या सर्रास प्रमाणात जर पैसे वाटले जातात तर निवडणूक आयोग काय करते? ते झोपी गेलेलं आहे का? म्हणजे लोकशाहीची थट्टा लावलेली आहे या ठिकाणी. आदर्श आचारसंहिता फक्त नावाला आदर्श आचारसंहितेच्या नावावरती या ठिकाणी सर्व मॅनेज होऊन, म्हणजे अगदी पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल, यांना सर्व माहिती असून पण अशा पद्धतीची कडक कारवाई करून, माझं असं मत आहे स्पष्टपणे अशी जे लोक असे गुन्हा करताना मिळालेले आहेत त्यांचं उमेदवारी रद्द झाली पाहिजे. मग तरी पण उमेदवारी रद्द होत नाही, म्हणजे काय निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन यांनी काय पैसे घेतलेत का, पाकिटं घेतलेत का, मॅनेज झालेत का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जरी पैसे वाटत जरी असले तरी आम्ही जे पोटतिडकीने लोकांचं जे काम केलेलं आहे, सर्व महिला भगिनींचं काम केलेलं आहे, तर तुम्ही पाहिलं असेल की आमच्याकडे जे येणाऱ्या महिला आहेत या सर्वसाधारण कुटुंबातल्या, गोरगरीब समाजातल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. स्थानिकांचं पण मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. तुम्ही पाहिलं असेल की किरण भगत म्हणून आहेत, ते आमचे उमेदवार आगरी समाजात नाहीत आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली, तर त्यांचं पण मी तक्रारपत्र निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा पाठवलेलं आहे.
आता हा भाग वेगळा की समजा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांना संधी दिली नाही आहे, परंतु आमचा प्रयत्न इकडच्या स्थानिकांना, भूमिपुत्रांना, त्याच्यानंतर इकडच्या महिलांना, इकडच्या सर्व बहुजन समाजातले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, बंजारा समाज असेल, माळी समाज असेल किंवा धर्मपरिवर्तित मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, लिंगायत या सर्वांसाठी आम्ही काम करतो, कष्ट करतो. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर बहुजन मुक्ती पार्टी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून 17 प्रभाग क्रमांक अ मधून जे आहेत मॅडम यंदाच्या वर्षी निवडणूक लढवताना आपल्याला बघायला मिळतात. मॅडम गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही बघितलं होतं प्रचार रॅलीमध्ये आपल्या जे आहेत हल्ला देखील झाला होता. आता सुद्धा अशाच काही अडचणी येत आहेत का आपल्याला प्रचार करत असताना? नाही, आता अशा अडचणी नाही आहेत. कदाचित त्यांना तेव्हा वाटत असेल, घाबरले असेल आमचे प्रचार वगैरे बघून की यांची सीट येऊ शकते. कारण एक सामान्य माणूस पुढे जाताना कदाचित प्रस्थापित जे आहेत त्यांना सहन होत नसेल कदाचित, त्यामुळे त्यांनी असं कृत्य केलं असेल. पण आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत. आम्ही उलट त्याच्या दुपटीने प्रचार चालू केला आणि रिंगणात उतरलेलो आहे. कसं आहे, नागरिकांचे फीडबॅक कसे आहेत, काय प्रतिक्रिया येत आहेत? खूप छान प्रतिसाद आहे नागरिकांचा. आम्ही जिथे जातोय तिथे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. कारण आता जे आहेत सत्ताधारी त्यांना आता लोकांना कळलेलं आहे आणि कंटाळले आहेत तेच ते चेहरे बघून. तर लोकांना पण नवीन संधी द्यायची आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा. आपल्या पुढे जर बघत असाल आपण तर बलाढ्य पक्ष जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक, आणि पैशांची निवडणूक सांगितली जाते. तर कुठेतरी असं भीती वाटते आहे की विश्वास आहे जनतेवर? आता जर बघितलं तर खरंच म्हणजे आम्ही जर ज्या ठिकाणी काम करतो, प्रचार चालू आहे आमचा, तर एक जनतेवर विश्वास आहे की ते नक्कीच साथ सहयोग करतील. जरी बलाढ्य लोक असले समोर तरी पण लोकांना सुद्धा कळतंय आता काय योग्य आहे काय अयोग्य आहे. त्यामुळे जनतेवर विश्वास आहे आमचा. तर मला अशी विनंती आहे जनतेला की यावेळेला आम्हाला संधी द्यावी एक नवीन चेहरा म्हणून, आणि एक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून एक नवीन संधी दिली काय पाहिजे. काम कराल? सर्वात पहिले कुठली समस्या हाती घ्याल जर बदलापूरकरांनी संधी दिली तर? बदलापूरकरांनी नक्कीच संधी दिली तर नक्कीच आता जे मेन आपले प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे किंवा गटारांचा, ते तर घेऊच. पण ज्या आमच्या महिला आहेत, ज्या घरी बसलेल्या आहेत किंवा ज्यांना नोकरी करायची म्हणजे इच्छा आहे पण मुलाबाळांमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही, अशा महिलांसाठी आम्ही रोजगाराची संधी निर्माण करणार आहोत. त्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत आमचे आणि बऱ्याच महिला आमच्यावर जुळलेल्या आहेत त्या निमित्ताने. तर आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी त्यांची रोजगाराची संधी नक्कीच आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. तर बदलापूरकरांनो हे बघणं गरजेचं ठरणार आहे की 17 अ मधून जे तुम्ही कोणाला निवडणूक मध्ये जे आहेत यंदाच्या वेळेस जिंकवून देणार आहात, कोणाला नगरसेवक म्हणून बघणार आहात. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की तुमचा चेहरा बघितला की सर्वात पहिले नागरिकांच्या डोळ्यासमोर येतो संघर्ष योद्धा, म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी असू तर बहुजन मुक्ती पार्टीसाठी लढणारा व्यक्ती, दलित समाजासाठी लढणारा व्यक्ती, असं म्हणून जे लोकांमध्ये संभ्रम असतो. मी यंदाच्या वेळेस जी निवडणूक लढवली जाते आहे तर लोकांमध्ये असा देखील संभ्रम आहे की फक्त एका समाजापुरती जी आहे ही निवडणूक आहे का, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडेच लक्ष देणार आहात की बाकीच्यांकडे सुद्धा असणार आहे, काय बोलाल? आता तुम्ही पाहिलं असेल जी आम्ही टीव्हीसी कमिटी जी निर्माण केलेली आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जरी केली असली, बहुजन अर्थातच काय असतं की बऱ्याचशा लोकांना गैरसमज आहे. बहुजन म्हणजे काही कास्ट किंवा कॅटेगरी नाही आहे. बहु म्हणजे संख्येने जास्त, जन म्हणजे लोक, संख्येने जास्त असलेली लोक, म्हणजे अर्थातच तुम्ही पाहाल तर या बहुजनांना म्हणजे ह्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, डीएनटी आणि धर्मपरिवर्तित ही सर्व संख्येने जास्त असलेली लोक आहेत. यांना त्यांच्या समस्येतून मुक्त करणारी पार्टी आहे. आणि त्या पार्टीचं आमचं एक जो मेन उद्देश आहे तो म्हणजे कसं आहे की सर्व बहुजनांना एकत्र करून आम्ही त्यांच्या स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणजे प्रत्येक समाजातून, प्रत्येक जातीतून प्रतिनिधित्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेड्यूल कास्टमधनं तुम्ही टीव्हीसी कमिटीमध्ये प्रतिनिधी पाहिले असतील, ओबीसीमधनं प्रतिनिधी पाहिले, मराठा समाजातनं प्रतिनिधी पाहिले, अपंगांमधनं प्रतिनिधी पाहिले, मुसलमानांचे प्रतिनिधी पाहिले, आदिवासी समाजाचे शेड्यूल ट्राईबमधले प्रतिनिधी पाहिले. म्हणजे संविधान ज्या पद्धतीने तरतूद देतं त्याच पद्धतीने आम्हीही त्या पद्धतीने काम करतोय. आता जो फेरीवाला आहे, भाजीवाला आहे किंवा सर्वसाधारण मतदार आहे, हा वेगवेगळ्या जाती समूहातला आहे. आणि तुम्ही पाहाल जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही जात धर्म हे काय पाहत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्व जाती समूहाला एकत्र करून मावळा म्हणून ओळख दिली आणि स्वराज्य निर्माण केलं, तर त्या स्वराज्याची संकल्पना घेऊन आम्ही जेव्हा चालतो तेव्हा साहजिकच आम्ही धर्म, पंथ, जात, भाषा, प्रांत ह्याचा विचार करत नाही, कारण संविधान त्या गोष्टींना प्राधान्य देत नाही. संविधान समानतेचा अधिकार देतो. म्हणून तुम्ही पाहाल जेव्हा या फेरीवाल्यांमध्ये, पथविक्रेत्यांमध्ये, भाजीवाल्यांमध्ये वेगवेगळ्या जातीचे आहेत, स्थानिक आहेत, आगरी समाजाचे आहेत, मराठा आहेत, कुणबी आहेत, माळी समाजाचे आहेत, त्याच्यानंतर मुसलमान आहे, उत्तर भारतीय आहे, शेड्यूल कास्टमध्ये आहेत, बुद्धिस्टमध्ये आहेत, सर्व जाती समोरले आहेत आणि त्या सर्वांसाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही एक प्रतिनिधित्व करतो, एका जातीपुरती प्रतिनिधित्व करता येत नाही आणि त्यामुळे संविधानाच्या तरतुदीनुसारच आम्ही काम करतो. शिवाजी महाराजांची संकल्पना, त्यांचे विचार घेऊन आम्ही जेव्हा काम करतो तर साहजिकच आम्हाला शिवाजी महाराज ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला त्या पद्धतीने काम करण्याचं आमचं मानस आहे. टीव्हीसी कमिटी तुम्ही पाहाल असाल तर त्याच्यामध्ये आम्ही बिनविरोध आणलं, पण आम्ही प्रतिनिधित्व प्रत्येक समूहाला दिलेलं आहे. आम्ही काम केलं, इकडच्या गावकऱ्यांचे जे जमिनीचे काम करतो, इकडचे स्थानिक जे नेते मंडळी आहेत ते इकडच्या स्थानिकांच्या जमिनी लुटायचं काम करतात, त्यांची सातबारा फिरून त्यांनी ते जमिनी अडकवून येतात. ती कामं आता आम्ही करत आहोत. त्यांना न्याय देण्याचं काम करत आहोत. त्याच्यानंतर आदिवासींना न्याय द्यायचं काम करत आहोत, मुसलमानांना न्याय देण्याचं काम करत आहोत. कुठेही अन्याय झाला तरी पण आम्ही काही जात धर्म पाहून तर काम करत नाही. संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधकांचं आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की या निमित्ताने काय असेना परंतु आमची चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाली पाहिजे. काय सांगाल बदलापूरकरांना 17 मधून जे आहेत प्राजक्ता निलेश येल्वे जे आहेत, आपल्या धर्मपत्नी जे आहेत, निवडणूक लढवता येईल यंदाच्या वर्षी. अर्थात त्यांच्याकडे बघितलं की तुमची देखील जी कामं आहेत ती नागरिकांना डोळ्यासमोर येणार आहेत आणि दोघांची ताकद एकत्र कुठेतरी इथे होईल जर नगरसेवक तुमच्या इथून आला तर. काय सांगाल बदलापूरकरांना? प्राजक्ता जरी माझे पत्नी असले तरी पण ते कार्यकर्ता म्हणून, नेतृत्व म्हणून काम करतात. तुम्ही बघा आज पूर्ण बदलापूरमध्ये महिलांचं आरक्षण लागू झालं त्याच्यानंतर सर्व घरातनं महिला बाहेर पडलेल्या आहेत आणि ही खूप मोठी शोकांतिक आहे. मला काय त्यांच्यावरती आरोप नाही करायचा आहे, परंतु मी महिला भगिनी, मग ते शिवसेनेच्या असू द्या, भाजपच्या असतील, राष्ट्रवादीच्या असू द्या, काँग्रेसच्या असू द्या, कुठल्या पण पक्षाचं असू द्या, महिलांचं एक वेगळ्या अडचणी आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. महिला असक्षम आहे सध्याच्या तारखेला त्यांच्या स्वतःच्या ज्या समस्या ते सोडवण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व निर्माण झालं पाहिजे. महिलांचं प्रतिनिधित्व नसणं, त्यांचं नेतृत्व नसणं आणि त्यांचं राष्ट्रीय स्तरावरती संघटन नसणं हे त्यांच्या समस्येचं मूळ कारण आहे. आणि तुम्ही पाहाल नगर अध्यक्षासाठी ज्या ज्या महिला उभ्या राहिल्या ते मला नाही असं वाटत की ह्याच्या अगोदर प्राजक्ता निलेश येल्वेंसारखं काम करताना मला दिसत आहेत, सध्या तरी दिसत नाही मला. आता ते प्रचारासाठी बाहेर आलेले आहेत आणि त्यांचं खूपच म्हणजे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण त्या निमित्ताने का असेना परंतु ते बाहेर पडलेले आहेत. परंतु माझी अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी पुढे यावं आणि कुठल्या पण जाती धर्मातल्या महिला असेल त्यांच्या हितासाठी काम करावं. महिला सक्षमीकरणासाठी करणं गरजेचं आमचा अजेंडा आहे. पुढे महिला अशा बऱ्याचशा ज्या विधवा आहेत, ज्येष्ठ नागरिक म्हणून महिला आहेत, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत. त्यानंतर अशा महिलांना ज्या निराधार आहेत त्या महिलांना पाठबळ देण्याचं काम आपलं आहे. त्यांना जे विविध योजना आहेत ती केवळ 1500 रुपये एकदाशी देऊन चालणार नाही. आम्ही जेव्हा हे टीव्हीसी कमिटी जेव्हा बनवली तर त्या माध्यमातून आम्हाला लेखी आता मिळालेलं आहे, पत्र मिळालेलं आहे की आता त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. पथविक्रेता अधिनियम कायद्यानुसार जी तरतूद आहे त्यानुसार त्यांना लायसन मिळणार आहे, अधिकृत सरकारी लायसन, की जेणेकरून ती लोक स्वतःचा रोजगार चालवू शकतात. दुसरं, त्यांना एक जागा सरकारी दरामध्ये त्या ठिकाणी मिळणार, दरा म्हणजे पैसे भरायचे नाहीत, सरकारी जागेवरती ती लोक आपलं उदरनिर्वाह चालवू शकतात. म्हणजे कसं आहे की 1500 रुपये देण्यापेक्षा, जी लाडकी बहिणीची 1500 रुपये दर महिन्याला देणं म्हणजे एक प्रकारची भीक आहे. 1500 रुपयामध्ये घर चालत नाही. त्यापेक्षा त्यांना कुटुंबाचा रोजगार काहीतरी उपलब्ध व्हावा त्यासाठी आम्ही व्यवस्था केली. लोक साडी वाटतात, डबे वाटतात, काय काय वाटतात ते वाटत राहू द्या, पण आम्ही म्हणजे म्हणतात ना परिवर्तनासाठी काम करतो आणि परिवर्तनासाठी म्हणजे काय की त्यांच्या रोजगाराची आम्ही हे करतो. आम्ही पुढे येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल झोन आहे, त्याला डेव्हलप करण्याचं काम झालेलं नाही आहे. तुम्ही बघाल इथे एवढा मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे की इथे IT पार्क होऊ शकतं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होऊ शकते, इकडच्या बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. वॉटर प्लांट किंवा हार्वेस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग सारखे मोठे मोठे या ठिकाणी मोठे प्रकल्प येऊ शकतात. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इथे हॉस्पिटल नाही आहेत,
मल्टी स्पेशल हॉस्पिटल का नाही आहेत, कारण इकडच्या हॉस्पिटलमध्ये इकडच्या नेत्यांच्या हिस्सेदारी आहेत, त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्याच्यामुळे हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल हे पण लुटत राहतात. एखादा जर का त्यांच्याकडे पेशंट गेला तर कमीत कमी 50,000 1 लाख तर ते लोक कापतात. कोरोना काळात तर पूर्ण लुटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. म्हणून या बदलापूरमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून स्वस्त दरात किंवा फ्रीमध्ये त्यांचे उपचार झाले पाहिजेत. आणि लास्ट मला हे म्हणायचं आहे, मुलाबाळांचं भवितव्य त्यांच्या शिक्षणावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणाचं जे आहे प्राबल्य वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज किंवा या ठिकाणी एमपीएससी यूपीएससीसाठी इन्स्टिट्यूट मोठे मोठे जे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट या ठिकाणी आम्ही आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, जेणेकरून केवळ भ्रष्टाचाराचा विकास झाला ना पाहिजे, तर मतदार म्हणून किंवा नागरिकांना इकडच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि म्हणून मला अशी कळकळीची विनंती आहे की आपण यावेळेस परिवर्तन जर अपेक्षित करत असाल तर परिवर्तन तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब जर जन्म घ्यायचे झाले तर शेजाऱ्यांच्या घरात नाही, आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे, आपल्या घरात जन्म घेतले पाहिजे. म्हणून किमान आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मताचा जो अधिकार मिळालाय तो अधिकार योग्य प्रतिनिधीला, योग्य उमेदवाराला द्यावा. योग्य उमेदवार जेवढा निवडून येईल तेव्हाच तुमची कामं होतील. पैसे किती वर्ष चालणार आहेत? 1 महिन्यात 2 महिन्यात संपणार आहेत, पण नंतर पुढचे 5 वर्ष काय करणार? त्याच्यामुळे सुज्ञ मतदारांनी याचा विचार करावा. आणि टेबल ही जी आपली निशाणी आहे प्रभाग 17 मध्ये प्राजक्ताताई येलवे जे आहेत ते टेबल निशाणी त्यांची आहे. टेबल निशाण्यावरती चिन्ह, त्याच्यावरती बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद मॅडम. थोडक्यात बदलापूरकरांना सांगा की आता जे पॅनल असेल तिथे नगराध्यक्ष नसेल, फक्त सिंगल असेल, तर थोडक्यात त्यांना सांगा प्रक्रिया कशी असेल. आता जे 2 तारखेला इलेक्शन झालं त्याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि 17B चं इलेक्शन झालं, पण आता फक्त 17A चं इलेक्शन, एकच वोट टाकायचं आहे मतदारांना. आणि त्यामुळे काही एवढं कन्फ्युजन नाहीये. अगोदर 3 होते, बऱ्याचपैकी लोकांना माहित नव्हतं काय करायचं आहे, तरी पण ते निवडणूक आयोगाचे लोक होते तिथे सांगायला. पण आता तसं काही नसणार आहे. त्यामुळे मतदारांनो, तुम्ही 2 नंबरचं जे बटन आहे प्राजक्ता निलेश येलवे, निशाणी टेबल आहे, तर त्या चिन्हासमोरील बटन मत टाकून तुम्ही योग्य प्रकारे आम्हाला साथ सहयोग करावा अशी मी विनंती करते. बघा, यांची निशाणी आपण बघत आहोत. तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. यंदाच्या वर्षी बदलापूरकरांना प्रभाग क्रमांक 17A मधून बदल हवा आहे की नेमके नवीन चेहरे पाहिजे आहेत की तेच चेहरे पाहिजे आहेत, हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता. आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.